पोपट म्हणत होता काहीतरी, हे काय पाळणा घर आहे का? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवायचं काम काल मिंदे गटाने केलं आणि हे बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन चालले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी वृद्धाश्रम काढले आणि पाळणा घरं पण काढली मुलांसाठी शिवसेनेनं, आणि त्याच पाळणा घरातून हे सगळे मिंदे तिकडे गेलेले. त्यांचं पालनपोषण याच पाळणा घरात झालंय मातोश्रीच्या. नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं असतं? कुपोषणाने मेला असतात. वृद्धाश्रम काढली शिवसेना प्रमुखांनी. जेव्हा प्रथम सरकार आलं मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मातोश्री वृद्धाश्रम योजना काढली. स्वतः शिवसेना प्रमुखांनी आणि महासाहेबांनी मातोश्री वृद्धाश्रम फार चांगल्या प्रकारे चालवलं आहे. तेव्हा पाळणा घरं, वृद्धाश्रम ही मानवतेची काम आहे. ती तुम्हाला कधीच जमणार नाही. तुम्ही ठेकेदारांची पाळणा घरं केलेली आहेत. आता हे जे गद्दार तुम्ही 6 घेतलेले आहेत, ठीक आहे ना, त्या गद्दारांचा मान सन्मान जरूर राखा, पण मतदारसंघातली जनता मात्र त्यांना माफ करणार नाही. सन्माननीय उद्धव ठाकरे हे 27 तारखेपासून या सर्व मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांना भेटतील, जनतेला भेटतील, मेळावे घेतील आणि त्यानंतर आमची पुढली कारवाई सुरू होईल. काल नांदेडला काही गद्दारांना अडवायचा प्रयत्न झाला आमच्या शिवसैनिकांकडून. रात्रीच्या काळोखात लपून येत होते. अर्धापूरला गाड्या अडवल्यात त्यांच्या शिवसैनिकांनी. 2 किंवा 3 गद्दार होते आणि 850 पोलीस होते. किती? 850. विचारा करा, अख्खा एअरपोर्ट घेरलं होतं पोलिसांनी. जणू का वरून इराणप्रमाणे आम्ही बॉम्ब टाकणार आहोत. एवढी गांडूगिरी आहे, एवढी डरपोकगिरी आहे. काय तुम्ही सांगताय आम्हाला मर्दानगीच्या गोष्टी? किती खोटं बोलताय तुम्ही सगळे.